सदर आमची नीलकमल हॉटेल ही तिथं वर्ष 1950 पासून जवळपास तिथं आमचे वडिलांचे मार्फत, वडील आणि आजोबा मार्फत ती स्थापित लावलेली आहे व सदर हॉटेलवर आम्ही त्यांचे वारल्यानंतर आम्ही तिथं हॉटेलचाच व्यवसाय करत आहे। त्यानंतर सदर व्यवसाय हे जे व्यवसाय आहे, आम्हाला सदरची जागा विस्थापित रिफ्युजी म्हणून आम्हाला तर शासनातर्फे लीजवर 1950 पासून दिलेली आहे। सदर जागा आम्ही दरवर्षी लीज भरतो आहे। आम्ही लीज असताना त्याचप्रमाणे सदर लीज आम्ही त्यांना विनंती केला असताना की सदरची जागा ही आमची लीजवर आहे, नगर परिषदेला नोटीस पाठवून सुद्धा विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही। त्यांनी न ऐकल्यामुळे मी आणि श्री भाटे वकील खामगाव यांचे मार्फत खामगाव येथील न्यायालयात रेग्युलर दिवाणी मुकदमा नंबर 100/25 हे दाखल केलं होतं। त्याप्रमाणे आम्हाला काल सायंकाळी स्टेटस कोचा ऑर्डर देण्यात आलेला आहे। हे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दाखवून सुद्धा, त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही व आमची दुकानाची तोडफोड करून नासधूस केलेली आहे। त्यामध्ये जवळपास आमच्या 3 लाखाचं नुकसान झालेलं असून आपण प्रशासनाविरुद्ध आता यापुढे काय पाऊल उचलणार? आम्ही विद्यमान न्यायालयात सदर चीफ ऑफिसर विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करणार आहे। त्याचप्रमाणे आमचा विचार त्यांच्या विरुद्ध FIR सुद्धा करण्याचा विचार आहे। आमचे इतके नुकसान केल्याबद्दल, आमची तोडफोड करण्याबद्दल, तसेच आमची मानहानी केलेली आहे। म्हणजे स्टेटस को ऑर्डर असताना सुद्धा त्यांनी आमची दुकानाची तोडफोड केलेली आहे, नीलकमल हॉटेलची तोडफोड केलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे। मुख्याधिकारी यांना माहिती दिलेली आहे? हा, त्यांचे व्हॉट्सअपवर आम्ही पूर्ण मेसेज पाठवलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे व्हॉट्सअपवर पाठवलेला संदेश हे काय वैध धरण्यात येते। त्याप्रमाणे सदरचा आदेश पूर्णपणे वैध आहे। त्यानंतर सकाळी त्यांना दाखवलं असता तरी त्यांनी ऐकले नाही व आमची नीलकमल हॉटेलची तोडफोड नासधूस केलेली आहे।